पितृपक्षातील दिवस चालू आहेत आणि त्याला म्हणतात माळाचा महिना आणि ह्यातला आजचा शेवटचा दिवस आहे सर्वपित्री अमावस्या. तर आज आपण बघूया आपल्या पूर्वजांना आपण काय काय नैवेद्य ठेवायचा असतोय. तर हा आपण बघूया काय केलेलं आहे आमच्या घरात. तर ही केलेली सुंदर पुरणपोळ्या. आमची बायको इतक्या सुंदर पुरणपोळ्या करते, इतक्या गोड आणि इतक्या छान असतात की खूप मस्त असतात. तर आता दुसरं आहे कढी. ही आहे दह्याला पाणी घालून केलेली असते ताकाची, हळद घालून करतात कढी. आणि तिसरं आहे ही आहे गवारीची भाजी, जी खोबरं घालून आणि शेंगदाण्याचं कूट घालून केलेली आहे गवारीची भाजी. आणि हे आहेत पापड. पापड हे पिशवीमध्ये पॅक केलेले असतात कारण की ते मऊ होतात म्हणून, हवेना मऊ होतात म्हणून ते कॅरी बॅगमध्ये पॅक केलेलं असते. तर आता हे आहेत आळूच्या पानांच्या वड्या, आळू वडी म्हणतात त्याला. आणि हे काय केले बघूया. हे आहे हरभऱ्या डाळीचं मोकळं, त्याला म्हणतात मोकळं. आणि हे केलेलं आहे सपक वरण फोडणी घालून केलेलं आहे, जे भाताबरोबर पहिल्यांदा खायचं असते. आणि हे बघूया काय केले. हे आहे कटाची आमटी, एकदम मस्त लागते, शेवग्याच्या शेंगा घालून केलेली असते ही कटाची आमटी. आता बघूया काय बनवलं आहे. हे आहे भात, पांढरा भात. आणि हा आहे कोशिंबीर, काकडी आणि टॅमॅटो घालून केलेली, दही घालून केलेली कोशिंबीर. आणि हे आहे पंचामृत, ह्याला तिखट पंचामृत म्हणतात. हे दह्याचं आपलं हे चिंचेच्या पाण्याचं केलेलं असते. ह्याच्यामध्ये फोडणी घालतात, जिरे, मोहरी, तीळ, तिखट, मिरची असं करून, गूळ असं करून केलेलं असते. ही आहे रव्याची खीर. आणि हे आहे भजी आणि उडदाचे वडे, पण त्याला भूक पाडायचं नाही. आणि हे आहे मोहरीची भाजी. सर्वपित्री अमावस्या दिवशी मोहरीची भाजी विकायला येते आणि ही मोहरीची भाजी करावीच लागते. आणि हा आपला सगळा मेनू आपल्या पूर्वजांना खाऊ घालायचा असतोय, ते पोट भरून खातात. ही शेवग्याची आमटी, कढी, ही आहे खीर रव्याची, ही आहे गवारीची भाजी, हे मोकळं, ही आहे पंचामृत, आळूच्या वड्या, भजी, मोहरीची भाजी, भात, पापड, कोशिंबीर, उडदाचे वडे आणि पुरणपोळी असा सर्व स्वयंपाक केलेला आहे. आणि आपले पूर्वज येऊन हा स्वयंपाक आपलं जेवण जेवतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात आणि आपलं सगळं चांगलं होते. आपले पूर्वज खाली येतात. थँक्यू.